नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. MPSC ITI ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा चा फॉर्म आलेला आहे. हे यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्यानंतर डेमो लेक्चरही तुम्हाला दिलं आहे. डेमो लेक्चरमध्ये नोट्स कशा प्रकारे राहतील तेही तुम्हाला दिलं आहे. आपल्याला खूप कॉल्स आलेत. मेजरली मला जवळजवळ मी तुम्हाला सांगतो बरेच कॉल्स आलेत. त्या कॉल्समधनं ते विचारत आहेत की आपल्याला हे बॅच कधी स्टार्ट होती आहे वगैरे वगैरे. बॅच स्टार्ट व्हायचं सोडा, आता तुम्ही लवकर फॉर्म भरा. आजची तारीख काय आहे 13 आणि तुम्हाला 15 तारखेला लवकरात लवकर 15 तारखेच्या अगोदरच हा फॉर्म भरायचा आहे. प्लीज करून 15 तारखेला फॉर्म भरू नका. सर्व इंजिनियर्स आणि पॉलिटेक्निक स्टुडंट्सला माझी विनंती आहे की प्लीज असं करू नका, लवकर फॉर्म भरा. शेवटच्या दिवशी जसं तुम्ही इंजिनिअरिंगची काही जणांनी परीक्षा दिली असेल की शेवटच्या दिवशीचा आधी अभ्यास करायचा आणि मग एक्झाम डेला आपण एस करून टॉपर पण यायचं. ठीक आहे, असं इथे होणार नाही. शेवटच्या दिवशी मेजरली काय होतं मी तुम्हाला सांगतो. MPSCमध्ये माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत झालं आहे की शेवटच्या दिवशी फॉर्म भरला, पेमेंट त्यांच्यापर्यंत वेळेवर गेली नाही म्हणून पेमेंट रिफंड येऊन गेले आणि UPSCचा असो या MPSCचा असो फॉर्म भरला गेला नाही. अटेम्प्ट वाया घालू नका. खूप सुवर्ण संधी आहे ही तुमच्यासाठी, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 2 वर्ष एक्सपिरियन्स कोणाचाही असतो, प्रायव्हेटचा सुद्धा चालेल एवढं सांगितलं आहे. आणि कोचिंग इन्स्टिट्यूटचाही चालेल, त्यांनी स्वतः सांगितलं तुम्ही भरा फॉर्म, फक्त एक्सपिरियन्स द्यायचा म्हणून दिला आहे. खूप छान छान पोस्ट आहे. प्लीज ह्या पोस्ट हा फॉर्म तुम्ही भराचं. ह्याचे परवा तुमची लास्ट डेट आहे. इथे बघा, परवा म्हणजे 15 ऑक्टोबर ही तुमची परीक्षा फीस भरण्याची ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 15 आहे आणि अर्ज सादर करायची अंतिम दिनांक जी आहे 15 ऑक्टोबर आहे. म्हणजे अर्ज आणि फीस एकाच दिवशी भरावी लागेल. प्लीज करून आजच फॉर्म भरा. खूप खूप महत्त्वाची परीक्षा आहे, खूप सोपी परीक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे नोट्स वाचायचे आहे, दॅट्स इट. आणि लेक्चर्स तर आहेतच आपले. आता तुमचे एक अनकन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स आहेत म्हणून लेक्चर्स घ्यावे लागतात, अदरवाईज मी तुम्हाला नोट्स दिले असते. फक्त नोट्स बघायचे आणि ज्यांना ज्यांना सब्जेक्टची जाण आहे, म्हणजे ज्यांना माहिती आहे की सब्जेक्ट कसा आहे किंवा काही टॉपिक्स फॉर एक्झाम्पल CBSE वर्सेस NCERT एक्सेट्रा एक्सेट्रा जे टॉपिक्स आहेत, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, वोकेशन म्हणजे काय, वोकेशनल एज्युकेशन म्हणजे काय, गरज काय असते, त्या रिलेटेड स्कीम्स काय असतात आणि त्या स्कीम्स कशा प्रकारे फॉर्मॅट केलेलं आहे, हे जर हे बेसिक्स क्लिअर नाही आहे तर लेक्चर करा. अदरवाईज लेक्चर करायची गरज नाही आहे. सरळ नोट्स उचला आणि अभ्यासाला लागा. सो प्लीज फॉर्म भरा, लवकर भरा. छान अपॉर्च्युनिटी आहे, सोडू नका. फॉर्म भरा. खूप जास्त पगार आहे आणि प्रायव्हेट जॉब जे करतात त्यापेक्षा तर खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आहे ही. ठीक आहे, आपल्याकडे लाईव्ह प्लस ओपन हे क्लासेस जे आहेत ते आपल्याकडे लाईव्ह क्लासेस आहेत सगळे. हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. रेकॉर्डेड क्लासेस कुठलेच दिले जात नाही, लाईव्ह क्लासेस होतात. हेच लाईव्ह क्लासेस 2 तासानंतर तुम्हाला अपलोड केले जातात. तुम्हाला क्लासेस करायचे नाही आहे, वेळ नाही आहे, जॉब करतात एक्सेट्रा एक्सेट्रा, फक्त नोट्स घ्या. नोट्ससाठीही वेगळी एक स्पेशल बॅच आहे, तीही चालेल. नोट्सही नको सर मला महाग होते, बॅच महाग होती एक्सेट्रा एक्सेट्रा, फक्त क्लास आहे. सो काहीही करा पण फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. 20 पॉईंट्स आहेत फक्त. 1.1 दिवस, दॅट्स इट. 20 दिवसात सिलेबस कंप्लीट होतो. चांगला अभ्यासावाला मुलगा इंजिनिअरिंगचा तुमच्यासारखा एका दिवसातही सिलेबस कंप्लीट करू शकतो जर प्रॉपर नोट्स त्याच्याकडे आहे. नोट्सच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आहे. आय अश्युअर यू, मार्केटमध्ये कुठल्याही नोट्स असतील तर मी ज्या तुम्हाला नोट्स दिल्या आहेत संगम टीमनी बनवल्या आहेत त्या नोट्स. मी स्वतः एकट्याने नाही बनवल्या आहेत, संगमच्या टीमनी बनवल्या आहेत. मी असो, मॅडम असो, सुदर्शन सर असो किंवा विवेक सर असो, या सगळ्यांनी एकदा वाचलेल्या आहेत, त्यात ॲडिशन्स केलेत आणि तर ते तुमचं प्युअर जे मटेरियल आहे तुमच्यासमोर आता आम्ही ठेवलेलं आहे. सो नोट्सही बेस्ट आहे, काहीही बेस्ट आहे. बट फॉर्म भरा, लवकर नोकरीला लागा. ही संधी सोडू नका. ओके, थँक्यू सो मच.